राज्य युवा महोत्सवाचं आयोजन कुसुम सभागृह या ठिकाणी होत आहे। दिनांक 13 आणि 14 यामध्ये आज वक्तृत्व स्पर्धा, लोकनृत्य, त्याचबरोबर कथाकथन या स्पर्धेचे आयोजन होत आहे। महाराष्ट्रातील 8 विभाग या ठिकाणी सहभाग घेत आहे। 8 विभागातून 30 खेळाडू प्रत्येक विभागातून या ठिकाणी सहभाग घेऊन आपला परफॉर्मन्स दाखवणार आहे। पुढे जानेवारीमध्ये होणाऱ्या 11 आणि 12 जानेवारीला राष्ट्रीय स्पर्धेमध्ये महाराष्ट्राचा संघ भाग घेणार आहे आणि त्या संघाची निवड या स्पर्धेच्या माध्यमातून होणार आहे। सर्व नांदेडकरवासी आणि महाराष्ट्रवासियांना सांगू इच्छितो की अतिशय चांगला आणि तुल्यबळ स्पर्धक या ठिकाणी आलेले आहेत। त्यांच्या स्पर्धा या अतिशय जोमाने होणार आहे आणि सर्वांनी या ठिकाणी येऊन या स्पर्धेचा आनंद घ्यावा। जय हिंद, जय महाराष्ट्र। शोभायात्रा खेळाडूंच्या उत्साहासाठी वर्कशॉप कॉर्नर, ITI चौक ते कुसुम सभागृह या ठिकाणी आपण या शोभायात्रेचं समापन करतो आहे आणि या शोभायात्रेमध्ये सर्व विभागातील खेळाडूंना सर्व वेगवेगळ्या पेट्यामध्ये वेगवेगळ्या त्यांच्या झेंड्यासोबत आपण या शोभायात्रेचं त्यांचं स्वागत केलेलं आहे। आणि या शोभायात्रेसोबतच आज जी आपली विकसित भारतची थीम आहे ती सुद्धा कंटिन्यू रन करतोय। युवा आजचा आपला नेतृत्व आहे आणि त्या युवाच्या माध्यमातूनच आपण ही स्पर्धा राबवतो आहे। क्रीडा युवा सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालय नांदेड, राष्ट्रीय सेवा योजना, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ व नेहरू युवा केंद्र या सर्वांच्या संयुक्त विद्यमाने नांदेड येथे महाराष्ट्र राज्य युवा महोत्सव आयोजित करण्यात आलेला आहे। या युवा महोत्सवामध्ये 8 राज्यांचे विविध स्पर्धक हे आज नांदेडच्या गुरुच्या पावन नगरीमध्ये दाखल झालेले आहेत। हे 8 विभागाची लोक जे स्पर्धक इथं आलेले आहेत त्यांची एक भव्य शोभायात्रा नांदेड येथेमध्ये झाली। या शोभायात्रेमधून युवकांचं विकसित भारत, फिट इंडिया आणि माझा युवा हा भारताचं उद्याचं भविष्य हाच संदेश घेऊन या रॅलीच्या माध्यमाने संदेश देण्यात आलेला आहे। संस्कृती आणि सायन्स याचा मेल असलेला हा आपला समारंभ, त्याची सुरुवात एका शोभायात्रेने झाली जिथे विज्ञान, ज्ञान आणि कौशल्य, त्यासोबतच सांस्कृतिक धरोहर या सगळ्यांचे विचार मंच आणि कार्यक्रम अशा विविध पैलूंचा समावेश असलेला हा युवा महोत्सवाची सुरुवात एक रंगतदार शोभायात्रेने झाली। यामधूनच नांदेड नगरीमध्ये जिथे की श्री गुरु गोविंद सिंगजीच्या पावन चरणाने पदस्पर्शाने पावन झालेली ही नगरीमध्ये आज 8 विविध विभागांचे लोक आज आपल्या नांदेडमध्ये आले। त्यांना आनंद वाटत असेल, नांदेडकरांना एक मोठी मेजवानी मिळते। खरं तर सांस्कृतिक, ज्ञानमंथन आणि त्यासोबतच सायन्स असा सगळ्यांचा मेल असलेल्या या युवा महोत्सवामध्ये आनंद 2 दिवसात असणार आहे। आजपासून विविध स्पर्धेंची सुरुवात आहे। त्यामध्ये वक्तृत्व, कथाकथन, काव्यवाचन, संकल्पना आधारित विज्ञानावर प्रदर्शनी, लोकसंगीत, लोकनृत्य अशा विविध पैलूंचा समावेश असलेल्या या दोन्ही महोत्सवामध्ये नांदेडकरांनी भरभर प्रतिसाद देऊन आपण कृपया यावे। विविध राज्याचे परीक्षक इथं उपस्थित झाले। मी सर्व स्पर्धकांचे, परीक्षकांचे, आलेले मान्यवरांचे क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या वतीने आणि संयोजन समितीच्या वतीने हार्दिक स्वागतही करते आणि नांदेडकरांना आवाहन करते की आपण या कार्यक्रमात यावं, या कार्यक्रमाचा आनंद घ्यावं आणि युवकांना प्रोत्साहन देण्यासाठी तुमची गरज आहे आणि तुम्ही आल्याने आणखीन युवकांना आणि स्पर्धकांना प्रोत्साहन मिळेल अशी आशा बाळगते।